कयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझा घडत्याची सेवा तरी माझा दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कयाचा हरिख वाट देवा विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव महायोग पीठे तटी वरत्यं वरं पुंडलीकाय दत्तमुनिन्द्रे समागत्य कृष्णं तमानन्दतं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग
बाहेर ठेव, तिकडे बस जाऊन तू. चप्पल चप्पल हा घेऊन बसला ना तू, पुढे बसल्यानंतर चप्पल घेऊ नका सोबत. तुम्हाला माहिती ना चप्पल दरिद्री असते म्हणून. सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्री राधा मेरी स्वामिनी, मेरा जी को दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि. बरनो रघुबर विमल जसो जो दायको फल चारि. बुद्धि न तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. हे दुख भाजन मारुति नंदन, हे दुख भाजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. जयंची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून येता. विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाजिया. कोणी कन्या पुत्र होते जैसा श्रीक, तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा मानव जातीला स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. प्रभो प्रलय स्थान निधानम बीजमव्यम. नाहीतर तुझी सत्तेने वेद
वेदासी बोलणे सूर्याशी चला तुझी या ऐसा तू समान ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असं असणार सत्ताधीश भगवान परमात्मा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. पहा, आपण पाहतो या विश्वामध्ये, या जगतामध्ये प्रत्येक सजीव, प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया करत असताना त्याच्यावरती सत्ता फक्त असते ती भगवान परमात्माची. भगवंताच्या सत्तेशिवाय आपण कोणतंच काम आणि कार्य करू शकत नाही. कारण मी सांगेल, भगवान प्रभू रामचंद्र, भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये, आपल्यामध्ये जोपर्यंत आत्माराम रूपाने आहे ना तोपर्यंतच आपण चालू शकतो, बोलू शकतो. पण ज्या दिवशी आपल्यामधला आत्मा राम निघून जाईल त्या दिवशी माणूसही जिवंत राहत नाही. मी तुम्हाला सांगेल, विश्वामध्ये प्रत्येक क्रिया करत असताना त्याच्यावरती सत्ता भगवान परमात्माची असते. म्हणून या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित आहात. अगदी पंचक्रोशीतील सर्वच भावी भक्त मंडळी, मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज ज्यांच्यामुळे जुळून आलेला आहे. कारण सगळ्यांना निमित्त माहिती आहे कार्यक्रमाचं निमित्त काय आहे. तर कारण गेल्या 2 महिन्यापासून आपण पाहतोय सकल मराठा समाज एक अंतःकरणामध्ये तळमळ, एक इच्छा, अंतःकरणामध्ये एक दुःख, एक अपेक्षा घेऊन 2 महिन्यापासून लढत आहे. प्रत्येकाला माहिती आहे, अगदी आपण जालना जिल्ह्यामध्येच आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं कार्य घडतंय कारण आपण तरी एवढ्याच जिल्ह्यापुरते मर्यादित आहोत. पण आपल्या जिल्ह्याचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय. पहा, कोणत्याही तालुक्यात, कोणत्याही जिल्ह्यात जाऊ द्या, सराटी आंतरवाली म्हटलं लोक अगोदर सांगतात जरांगे पाटलांचीच का. आपण आपला परिसर, आपला जिल्हा, आपला तालुका भाग्यवान आहे. पहा, पण या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये सत्पुरुष आपल्या अवतीर्ण झालेले आहेत. आपण फक्त आजपर्यंत म्हणायचो छत्रपती शिवाजी महाराजांना राजा आमच्यामध्ये जन्माला या. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये अवतीर्ण झालेत जरांगे पाटलांच्या रूपानं. पण ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपल्याला कळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला 14 तारखेच्या सभेला मी सांगेल, अगदी आंबड पासनं ट्रॅफिक जाम होती, बरोबर आहे ना. 25-30 किलोमीटर अंतरावरती लोक चालत गेले. जिथं जिथं आमचे कीर्तन कथा झाले, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून कॉल आले, ताई आम्ही येणार आहे सभेला, आम्हाला यायचंय तिकडे. काही जणांनी विचारलं जरांगे पाटलांना, का हो पाटील तुम्ही काही लोकांना पैसे वगैरे कशासाठी, का सरकारला बळ दाखवण्यासाठी तुम्ही बोलवलं होतं लोकांना, नेमकं एकत्रित केले कशामुळे होते. जरांगे पाटलांनी उत्तर सुंदर दिलंय. पहा, जरांगे पाटील सांगतायत, आम्ही सरकारला मनुष्यबळ, मराठ्यांचं बळ दाखवण्यासाठी नव्हतं बोलवलं. प्रत्येक जण बळ दाखवण्यासाठी जमला नव्हता. 14 तारखेच्या विराट सभेमध्ये प्रत्येक जण अंतःकरणामध्ये दुःख आणि वेदना घेऊन, प्रत्येक जण दुःख घेऊन अंतःकरणामध्ये त्या 14 तारखेच्या सभेला आलेला होता. कारण आजपर्यंत आपण पाहतोय अनेकाचे कित्येक लेकरं आहेत जे सोबत सोबत शिक्षण घेत आहेत, ज्यांना आरक्षण आहे, कमी मार्क असून, कमी टक्के असूनही ते नोकरीला लागतायत. आणि जास्त जास्त टक्के पडणारे 80% घरी राहत आहे, 50% जॉबला लागते. का फाशी घेऊन मरणार नाही ते, आत्महत्या का करणार नाहीत. मी तुम्हाला सांगेल, आजपर्यंत प्रत्येक अगदी मराठा समाजाने कित्येक अगदी दुःख कितीही सहन केलंय. पण जरांगे पाटलांनी सगळ्यांचं दुःख जाणलंय, सगळ्यांचं दुःख नष्ट करायचंय, दूर करायचंय या उद्देशाने आपल्यामध्ये अवतीर्ण झालेत. त्यांना विचारलं, जरांगे पाटील आरक्षण भेटल्याच्या नंतर तुम्हाला एखादी पदवी पाहिजे का. उत्तर दिलं जरांगे पाटलाने. काय सांगतायत, मराठा समाजाला आरक्षण मिळून देणं, सकल मराठा समाजाला प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र मिळून देणं हीच खूप माझ्यासाठी मोठी पदवी. दुसरी पदवी घेण्याची गरज नाही, मला काहीच गरज नाही दुसरी. आणि मी कायम सांगते, असं कधी ऐकलंय काय एखाद्या माणसाला कित्येक पैशानं श्रीमंत आहे, गाड्या बंगले सगळं काही घरी आहे, पण त्यानं समाजासाठी, गरिबीसाठी, एखाद्या गरीब कुटुंबासाठी काहीतरी केलंय. कधीच ऐकायला भेटणार नाही. का क्रांती ही कायम झोपडीत जन्म घेते, ती एसी मध्ये बंगल्यामध्ये जन्म घेत नाही. जरांगे पाटील सांगतायत, गरिबीत जन्म झालाय तर गरिबीतच मरायचंय. ते जर लालची झाली असते, जर बळी पडले असते आमिषाला ना,
7-8 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे जमा झाली असती. पण मराठा समाजाचं दुःख जाणलंय. समाज म्हणजे माझा परिवार आहे, समाज म्हणजे माझं जीवन आहे. एकदा का मला समाजाला आरक्षण मिळून दिलं की भविष्यात मला चिंता नाही. घरची काय अशी परिस्थिती चांगली नाही. तुम्हाला माहिती असेल माहिती नसेल, जरांगी पाटलांच्याच गावात राहते मी, पस्तीवरतीच. जेव्हा आपण त्यांच्या घरी जाऊन पाहू ना, 4 जण भावंड, 4-4 एकर जमीन आलेली. पण आजपर्यंत आंदोलनासाठी जरांगे पाटलांना 2 एकर जमीन विकली. घरी काहीच नाही, अगदी मातीच्या भिंती, पत्र्याची वरती पत्रे टाकलेले, पत्र्याची रूम आहे, घरी काही नाही. घरी लेकरा बाळांना आजपर्यंत विचारत नाहीत कधी मुलगी किती रा, हेही माहिती नाही त्यांना. आणि अगदी 4-5 दिवसाचा प्रसंग आहे. एक काही मीडियावाल्यांनी विचारलं होतं जरांगे पाटलांच्या मुलीला, तुम्ही ऐकलं का नाही मला माहिती नाही. जरांगे पाटलांच्या मुलीला विचारलं की बाई तुमच्याकडे मोबाईल होता की नव्हता का, तुझ्या वडिलांना तू दुसऱ्यांच्या मोबाईलवरून फोन का केला. त्यांच्या मुलीनं दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल केला होता जरांगे पाटलांना. दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन का केला. तिने सांगितलं काय, दादा मोबाईल आहे आमच्याकडे छोटा, पण त्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. आत्ताची परिस्थिती ती, जास्त लांबचा काळ नाही पहा. पण आज त्यांची धर्मपत्नी 24 तास रडत होती. मी सांगेल तुम्हाला, अगदी काल परवा जरांगे पाटलांनी आपलं उपोषण पाठीमागे घेतलंय. पाठीमागे घेतलं म्हणजे वाघ कधी एखाद्या गोष्टीला, कोणत्याच गोष्टीला भीत नसतो पहा. भीतीनं वाघ 2 पावलं मागं घेत नसतो का, वाघाला परत काहीतरी मोठी झडप घालायची असती म्हणून तो 2 पावलं मागं सरकत असतो. कारण आजपर्यंत जरांगे पाटलांनी सांगितलं उपोषण मागं घेतो, पण जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, 2 महिने घ्या, 3 महिने घ्या, 1 महिना घ्या, नाही तर 1.5 महिना घ्या, पण जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत उंबरठाही ओलांडणार नाही घराचा. अजूनही सांगितलं घरी जाणार नाही मी, समाजाला आरक्षण मिळून देण्यापर्यंत घरी मी पोहोचणार नाही, घराचा उंबरठाही पाहणार नाही, घरी मला जायचंही नाही. एवढा माणूस, एवढे सत्पुरुष जन्माला येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं पहा. पण आपल्या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत जन्माला आली आहेत, अनेक शूरवीर जन्माला आली आहेत. प्रत्येक संतांचाही अधिकार वेगळा आहे. शूरवीरांना खूप मोठी क्रांती केली आहे, म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पहा, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला धन्यता दिली जाते, पण तसे लेकरं, तसे मुलं, तसे शूरवीर जन्माला येणं अत्यंत गरजेचं असतं. आपण आज पाहतोय सराटी अंतरवालीमध्ये आताही अजूनही साखळी उपोषण चालू आहे. फक्त अंतरवालीमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा, प्रत्येक गावागावांमध्ये साखळी उपोषण चालू आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सगळेजण कीर्तनं करतात पहा. आणि आपण पाहतो अंतरवालीमध्ये 40 दिवसामध्ये 80 कीर्तनं झालेत. माझंही कीर्तन एक होतं तिथं. काही कीर्तनं तर 1 दिवसामध्ये 3-3 कीर्तनं झालेत. ज्या दिवशी आपण भगवंताचं नामचिंतन करतोय, आता सरकाराला आपल्याला हात जोडायची गरज नाही, भगवान परमात्मा आपली इच्छा पूर्ण करणार आहे. सरकारला हात जोडायची गरज नाही अजिबात. म्हणून आपल्या सुंदर अशा गावामध्येही आज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, माझे तरुण बांधवही उपोषणासाठी बसलेले आहेत. साखळी पद्धतीने उपोषण चालू आहे. जेवढे काही या उपोषणामध्ये सहभागी असतील, मी सांगेल फक्त 10-5 जणांनीच करावं असा उद्देश नाही. प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक तरुणाचं कर्तव्य आहे की मीही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मीही जरांगे पाटलांचा भाऊ आहे, मी बंधू आहे, मलाही उपोषण करायचं आहे. का? आरक्षण सगळ्यांसाठीच आहे, एकट्यासाठी नाही. आता इथं काही काही ठरवून सांगितल्यासारखं अजिबात नाही.
पण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. म्हणून एकदा सर्व तरुण बांधवांसाठी जेवढे काही साखळी उपोषण करतायत त्या मावळ्यांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज ज्यांच्यामुळे मला जुळून आलेला आहे, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या जालना जिल्ह्याचं वैभव, आदरणीय हरिभक्त परायण माझ्या गुरुस्थानी असणारे, मी ज्यांना वडील म्हणते, हरिभक्त परायण महंत महादेवजी महाराज गिरी, त्यांच्याच मार्गदर्शनाने मी इथपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी गिरीबाबांचा आदरणीय हरिभक्त परायण आमचे राहुल दादा हरिश्चंद्र, त्यांचा संपर्क झाला. त्याचबरोबर आमचे कारवाडीचे वाटतं ना, कासारवाडीची मंडळी, त्यांचाही खूप मोठ्या सिंहाचा वाटा आहे. त्याही मंडळींचे, त्याही गावकऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते. आपलं सुंदर असं हादगाव, ताड हादगाव, हां, त्याही गावकऱ्यांचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. यामध्ये आमचे राजूभाऊ असतील, जयाभाऊ असतील, हर्षे पाटील असतील, परत भैयासाहेब असतील. आता नावं काही सगळ्यांची माहिती नाहीत, जेवढे 2-4 मला माहिती आहेत तेवढे सांगते. सर्वच हरिभक्त परायण तरुण मंडळी, इथं एकाचं नाव घेतलं म्हणून असा उद्देश नाही, सगळ्यांचंच कार्य सगळ्यांनाच पार पडायचं आहे. म्हणून सर्वच उपस्थित असलेल्या तरुण बांधवांसाठी, या मावळ्यांसाठी जोरात टाळी वाजवायची. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सर्वच गायनाचार्य मंडळी, गुणीजन मंडळी, त्यामध्ये अतिशय सुंदर आवाज आहे आदरणीय हरिभक्त परायण बाळू महाराज आहेत, बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. हरिभक्त परायण कपिल महाराज आहेत, तुमचे धन्यवाद. हरिभक्त परायण विष्णू महाराज आहेत, हरिभक्त परायण गणेश महाराज, तुम्हाला पाहिलेलं आहे मी, फक्त नावं लक्षात नाही. हरिभक्त परायण आमचे टाळकरी बाबा असतील, इकडेही टाळकरी आहेत. सर्वच गुणीजन मंडळी आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नामवंत कथाकारांच्या सोबत जे कीबोर्ड वाजवण्यासाठी असतात, शेगाववरून जे उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्त परायण आमचे मयूर दादा निंबोळकर आहेत. त्याचबरोबर अतिशय सुंदर मृदंगाची साथ करणारे, समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे, अतिशय सुंदर वादन आदरणीय हरिभक्त परायण विष्णू महाराज आहेत, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांसाठी. हरिभक्त परायण आमचे अभिषेक दादा आहेत, माझे वडीलही उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्वच यूट्यूब चॅनलवाले असतील, त्यामध्ये आमच्या सराटी आंतरवालीवरून आलेले आमच्या सोबत आदरणीय हरिभक्त परायण, अगदी वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे, माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण आमचे कुमार दादा, भागवत दादा, तारक दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच यूट्यूब चॅनलवाले, त्यामध्ये आमचे ऋषी दादा इकडे समोर आहेत, ज्यांनी कीर्तनाचं लाईव्ह केलंय. परत आमचे साऊंड सिस्टमवाले दादा, सर्वच हरिभक्त परायण मंडळी, आणि त्याचबरोबर वयानं, ज्ञानानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ असलेले आदरणीय हरिभक्त परायण परमेश्वर महाराज आहेत, बाबांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्त परायण गोरख महाराज निर्मळ, बाबांचे धन्यवाद. सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचेच धन्यवाद व्यक्त करून अभंगाकडे वेळ. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला आहे. ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलेला असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. आणि याच महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 जण कोणते? 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. 3 सजावत देश को, सती संत आणि शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये सतीनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची, आणि त्याच वीरांनी, त्याच शूरांनी देशाचं संरक्षण करायचे. पहा, मातेकडे फार मोठी जबाबदारी आलेली आहे. कारण महिला मंडळ मी सांगेल, पहा, जेव्हा लहान लेकरू, लहान मूल जन्माला येतं, त्याचा सगळ्यात अगोदर पहिला गुरु जर कोण असेल तर त्याची आई असते. पहा, का? त्याची आई त्याला बोलायला, चालायला, वागायला शिकवत असते. मग आई जसे संस्कार लावेल, जसे संस्कार देईल, तसं लेकरू घडत असतं. मातेकडे फार मोठी जबाबदारी आहे. मग लावायचे कसे संस्कार? कसे लावायचे संस्कार? छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी लावले ते संस्कार लावावे लागतील. लावायचे कोणते संस्कार? आज जरांगे पाटलांच्या मातेने संस्कार त्यांना जे लावले ते संस्कार लावावे लागतील.
मातेने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी त्याच शूरांनी देशाचं संरक्षण करायचे. पहा, या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत मांदियाळी आहे. संतांची मांदियाळी, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. प्रत्येक संत महात्म्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलंय, भगवंताची प्राप्ती केली आणि जीवनाचा उद्धारही करून घेतलेला आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पण आपण प्रत्येक संतांचं चरित्र जर पाहिलं तर आपल्याला प्रत्येक संतांच्या चरित्राकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. पहा, आपण जर माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र जर पाहिलं, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र आहे विश्वाची माऊली. माऊली ज्ञानोबारायांना म्हटलं जातं विश्वामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. कारण माणसाला प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आवश्यक आहे. मी सांगेल क्षेत्र कोणतंही असू द्या, पण त्या क्षेत्रामध्ये स्वतःला काहीतरी नाव लौकिक जर करायचं असेल तर त्या क्षेत्रामधलं पुरेपूर आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, मला सांगा, प्रपंच करत असताना, संसार करताना आपल्याला जर संसार कसा करावा याचं ज्ञान नसेल तर तुम्ही प्रपंच करू शकता का? जाऊ का मी घरी? जवळ इथून काय टेन्शन नाही ना आलं तुम्हाला? नाही ना. माणसाला ज्ञानाची गरज आहे. तुम्हाला सांगते, उदाहरण सांगते. सगळेजण आता मीडियावरती, मोबाईलवरती, यूट्यूबवरती सगळेजण पाहत आहेत, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाला. का? आज जरांगे पाटलांचं चरित्र जर पाहिलं, जरांगे पाटील जोपर्यंत आमरण उपोषणासाठी अंतरवालीमध्ये होते आणि अजूनही आताही हॉस्पिटलमध्ये आहेत, तरी कॅमेरे काय, त्यांचे माईक काय बाजूला जात नाहीत. तरी बोलाच, इकडं तुम्ही सलाईन घ्या पण आमच्याशी बोला. अंतरवालीमध्ये प्रत्येकानं पाहिलंय जरांगे पाटलांच्या बाजूली जरांगे पाटील दिसत नव्हते, एवढे माईक आणि एवढे कॅमेरे आहेत. खरंय की नाही? मग मला सांगा, एखाद्या आपल्या माणसाला फक्त तिकडं तर जाऊ द्या, मीडियावाल्यांसमोर तिकडं तर नाही सांगत, पण इथं माईकवरती कीर्तन संपल्यावर जर बोलायला सांगितलं, बोलता येतं का? आणि त्यातून नेमका कार्यकर्ता सकाळी 10 करून आलेला असू द्या, इकडं महाराजाला सुद्धा श्रद्धांजली अर्पण करत ते 2 मिनिट बोलता येत नाही. आज आपण पाहतोय 25 वर्षापासनं जरांगे पाटलांनी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये पुरेपूर अभ्यास केलाय, सखोल अभ्यास केलाय, पुरेपूर ज्ञान आत्मसात केले. तेव्हा जरांगे पाटील कुठेच मागं सरकत नाहीत. कोणताही प्रश्न विचारू द्याव, कोणताही ना आपली भाषा सोडत नाहीत. ते काही मीडियावाले, काही एवढे सुशिक्षित लोक, पुणे, मुंबई या ठिकाणी जर आपण जाऊन पाहिलं तर काही सुशिक्षित लोक, शिकलेले लोक जरांगे पाटलांचे फक्त भाषा ऐकण्यासाठी त्यांचे ते व्हिडिओ पाहतात. का? ते ऐकायला भारी वाटते. मी सांगेन, त्यांनी पुरेपूर अभ्यास केलाय. माणसाला प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची गरज आहे. ज्ञान किती महत्वाचं आहे सांगते. ज्ञानाचे प्रकार आहेत. एक आहे अज्ञ, दुसराही तज्ञ आणि तिसराही सर्वज्ञ. अज्ञ कुणाला म्हणावं? उदाहरणार्थ तुमच्यातल्याला गायनातलं काहीच कळत नाही, पण तरी म्हटले तुम्ही स्वर्गेला, जमल का? नाही जमणार. महिला मंडळी, तुमच्यातलं उदाहरण मला सांगा. एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला अपशब्द जर बोलला, नको ते बोलला, तर त्याची आई म्हणते की नाही दादा, त्याचं बोलणं मनावर घेऊ नका. का? तो अजून अज्ञानी आहे, तो अजून अज्ञानी आहे. तज्ञ कुणाला म्हणावं? एकाच विषयामध्ये ज्यांनी सखोल अभ्यास केलाय. नाही का डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर नाही का म्हणा स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जायचं. हाडाच्या दवाखान्यात गेले तर होतील का डोळ्याचे? नाही. एकाच विषयामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केलाय, PhD केली आहे. ते आहे तज्ञ. पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. माऊली ज्ञानोबारायांना विश्वाची माऊली म्हटलं जातं. ज्ञानाला फार महत्व आहे. काही महिला मंडळी, पुरुष मंडळ सांगतात, ताई आमच्या काळामध्ये शिक्षण नव्हते हो, शाळा नव्हत्या, शिक्षण कुठं होते, पण ज्यांची चांगली परिस्थिती होती त्यांना शिकता आलं, आम्हाला शिकता येत नव्हतं. काही जण सांगतात आम्ही शिकलोत पण आरक्षण नव्हतं म्हणून नोकऱ्याच नाही भेटल्या, गरिबीतच राहिलो. ताई शिक्षण नव्हतं, आता वाचण्याची इच्छा खूप झाली, पण 4 वर्षापासनं माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती आम्ही बोट फिरवत आलोय. आज 4 वर्षाच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांची कृपा आमच्यावरती झाली आणि आज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येती, माणसं अनुभव सांगतात. म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तू मायसी केव्हा. ज्ञानाचा सागर
सागर सखा माझा ज्ञानेश्वर. विश्वाची माऊली माऊली ज्ञानोबरायांना म्हटलं जातं. विश्वामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं. काही काही जण सांगतात ताई कीर्तन भजन आम्हाला ऐकणं होत नाही, आम्हाला कीर्तन भजन ऐकणं होत नाही, आम्हाला परमार्थ कीर्तन ऐका वाटते, कथा ऐका वाटतं, पण प्रपंचाचा व्याप खूप वाढलाय पाठीमागे, आम्हाला कीर्तनाला जाणं होत नाही. तुम्हाला सगळ्यात सोपी गोष्ट सांगते. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराज सांगतायत काय, आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, किंवा लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. एवढंच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला आणि रीता ठाव नाही उरला. नाही तर देवनाटला परी भरुनी उरला देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी. संत सावता महाराजांचा अधिकार आहे. संत सावता महाराजांनी सांगितलंय भगवान परमात्म्यानं जे आपल्याला काम दिलंय, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे, यालाच खरा परमार्थ म्हणताय. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. आता मला सांगा, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये आपण जर प्रामाणिकपणे काम पार पाडलं. काही काही माणसं असतात पहा, विशेष माणसं शेतामध्येही काम करणारी असतील, ट्रॅक्टर चालवत असतील, नांगरट करत असतील, कुठं फवारणी करत असतील, कुठं खुरपणी करत असतील, कोणतंही काम असू द्या, पण त्याच माणसाला जास्त काम असतं. कोणत्या माणसाला? जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला. खरंय की नाही? महिला मंडळ तुमच्यातलंही तसंच आहे. हा, तिलाच जास्त रोज असतो, तिलाच जास्त काम असतं. जी व्यवस्थित निर्मळ स्वच्छ खुरपते तिला. आपण एवढ्या कमालीच्या आहेत महिला मंडळ. बरं मला सांगा, स्वतःच्या शेतात दिवसभरात किती वाजता सकाळी तुम्ही जाता काम करायला? लईच कामाचे दिवस, कापूस फुटला लई तुमचा 7:30ला. खरंय की नाही? 7:30ला 8:30ला, नाहीतर जास्तीत जास्त 9. रोजानं नाही बरं का स्वतःच्या शेतात. बरं दिवसभरात स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर रदाका केसराका दगडाका धोंडाका, दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? स्वतःच्या शेतात गेलं ताण भूक कळते तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ दे बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. खरी परिस्थिती सांगते पहा तुम्हाला. काही काही एवढ्या बदमाश गवत काढतात आणि काही गावतोर माती लुटून पुढं काऊन तर पातळी ना. हाय का नाही अशी गंमत? इकडे जास्त प्रकार दिसतोय का नाही तुम्ही? हा, तेव्हा तर टाळ्या वाजवल्या तुम्ही. असतात नमुने अशी कुठं कुठं. त्याच माणसाला जास्त काम असतं जो माणूस प्रामाणिकपणे काम पार पडतो. मी तुम्हाला आमच्या गावाकडचं सांगते. जेव्हा आमचे सागडे दादा तिकडे राहिले होते, आमचे कृष्णा दादा, ते पूर्ण वस्तीमध्ये आमच्या पूर्ण गावामध्ये त्यांचं नाव घ्यायचे. का तर प्रामाणिकपणे व्यवस्थित काम पार पडायचे. सगळं काम, कोणतंही काम सांगा, स्वतःच्या घरी दुसऱ्याच्या शेतातही तेवढंच प्रामाणिकपणे काम करायचे. शेजारच्या गावामधले. मी तुम्हाला सांगायचंय काय, भगवान परमात्म्याने जे आपल्याला काम दिले तेच काम आपण प्रामाणिकपणे पार पाडणे, यालाच खरा परमार्थ म्हणतात. दुसरा परमार्थ करण्याची तुम्हाला गरजच नाही. आणि जगद्गुरु तुकोबारा सांगतायत, अखंड कंठामध्ये माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. त्याच जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे. ज्यांच्या चरणावरती दुश्मनही लोटांगण घालत होता. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबारांचा अधिकार अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एवढंच नाही, तुकाराम 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 तुकाराम.
आमच्या मृदंगाचार्य दादांसाठी टाळी वाजवा एकदा. खूप छान वाजवतात. नाम घेता का पियामा, नाम घेता का पियामा, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्थ. तुका राम नाम घेता का पेयम, ज्यांचं नाव घेतात यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबार आहे. अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी आली. साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात हित जागणं म्हणजे काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन तिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. काय करायचंय? गळ्यामध्ये किती जणांनी काढल्यावर घालतेत माळा कधी माहितीये का? संधी साधून श्रावण महिन्याला महिनाभर ठेवायची आणि परत काढायची. काढले की नाही? कोण बोटवर करणार आहे इथं? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्यानं काय करायचंय? होय होय वार करी, होय होय वार करी पाहे. पंढरपूरला जावं का? कोणतंच तीर्थक्षेत्र नाही केलं तरी चालेल, पण मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर प्रपंच परमार्थ आणि संसार करत असताना पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा, दिनाचा सोयारा, पांडुरंग वाट पाही उभा, भेटेची आवडी. पंढरीशी जारे आल्यानो संसारा. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताची वाट पाहतो माऊली. पण ऐका, त्यानं वाट पाहावी यासाठी तेवढा अधिकार आपल्याला आत्मसात करावा लागेल, तेवढा आपल्याला अधिकारी बनावं लागेल, त्यानं आपली वाट पाहावी. मी तुम्हाला सांगेल, जगद्गुरु तुकोबार सांगतात जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची अभंगाचं पहिलं आपले हित जसे जगता, आपले हित जसे जगता, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार सांगतायत, आपुलिया हिता जो असे जागता, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची, त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. मग मला सांगा, आपुलिया हिता जो असे जागता, अगोदर आपण हित पाहू. मला सांगा, आपुलिया हिता आपलं हित आहे कशामध्ये हे आपल्या लक्षात येत आहे का? आता इथं प्रत्येकाचं हित वेगळं आहे. कुणाचं लेकरांमध्ये, कुणाचं सुनांमध्ये, कुणाचं मुलांमध्ये, कुणाचं बायकोंमध्ये, कुणाचं धन गाड्यांमध्ये, कुणाचं बंगल्यांमध्ये, कुणाचं पैशांमध्ये, कुणाचं जमिनीमध्ये. प्रत्येकाचं हित वेगळं आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाचं हित वेगळं आहे. पण आपुली हिता जो असे जागता, जो आपलं हित जागतोय. मला सांगा, जागता
जागता तुम्ही सांगा मला, आता माझ्याकडे तुम्ही सगळेजण पाहतायत, सगळ्यांचे डोळे उघडे आहे, टकाटका पाहतायत माझ्याकडं, याचा अर्थ असं समजू का तुम्ही जागे आहात म्हणून? तसं म्हणावं तर काही जणींना सवय बी असते, काही जणांना की डोळे उघडे ठेवून झोपतात. पण मी तुम्हाला सांगू, तुम्ही डोळे उघडे ठेवून माझ्याकडे पाहतायत, पण जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये, आपलं खरं हित आहे कशामध्ये, हेच जर आपल्या लक्षात येत नसेल तर तुम्ही जागे असूनही झोपलेले आहात. मग हित आहे कशामध्ये? उठा जागे बारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. हे बारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. हे सुख विव्यथा जन्माचा, सुख विव्यथा जन्माचा, काय सांगितलंय? उठा जागे वारे आता, स्मरण करा किंवा आता जागा रे भाईनो जागा. जागायला सांगितलंय. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहा. हित कशामध्ये आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कशात हित आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग हित आहे कशामध्ये? भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये. मग मनच का शुद्ध करायचंय? देहानं तुम्ही इथं बसलाय तर दाका केस राका दगडा का धोंडा का, पण मला सांगा तुमचं मन जर शेतात जाऊन असं बोंड येचत असेल कापसाचे तर उपयोग आहे का? काही तुमचं मन जर कापूस वेचायला गेलं असेल तर इथं बसून उपयोग आहे का? हे बसले तिथं, पण तुमचं मन यांनी वेचलेला कापसाच्या गोण्या जर घेऊन येत असेल घरी, इथं बसून काही उपयोग आहे का? मला सांगायचंय काय, देहानं इथं बसलायत, पण काही जणीचं देह इथं बसलाय पण म्हणत असतील माय राधा का घराला कुलूप लावलं पण कुलपाला झटकाच नाही दिला. तुमचं मन इथंच कुलपाला झटका देत असेल का? मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, म्हणून मन हा मोगरा अर्पून ईश्वरा आणि पुनरपी संसार येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. पहा, मनच का समर्पित करायचंय? मन इकडं तिकडं पळतं म्हणून. मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, मनाला जायला यायला वेळ लागत नाही, म्हणून मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचंय. हित आहे कशामध्ये? भगवंताचं नामचिंतन. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडोने दी, देवा संसार व्यसने पडोने दी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडोने दी, संसार व्यसने पडोने दी, संसार व्यसने पडोने दी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडोने दी. मन भगवंताच्या शरणावरती लागलं पाहिजे. हित आहे भगवंताच्या नामचिंतनामध्ये. मला सांगा, प्रत्येकाचं हित वेगळं आहे, पण माणसाला हित समजलं पाहिजे नेमकं कशामध्ये आहे. हित नेमकं कशामध्ये माणसाला समजलं पाहिजे. प्रत्येक जण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो, पण आपलं हित जागणं म्हणजे स्वार्थापोटी आहे. आज मला सांगा, मनोज दादा जरांगे पाटलांनी स्वतःचं समर्पण समाजाला केलंय. समाज काही येडा नाही कोणालाही डोक्यावर घ्यायला आणि कोणालाही. समाजाचा उद्देश आहे, काही जणांना डोक्यावर घेतात आणि पाय खाली घेतात, पण मी सांगते एवढ्या मोठ्या समाजाचा विश्वास प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. जन्माला आलोय मी, मनुष्य देहरूपी धारण करून आलोय, देह धारण करून आलोय, पण माझं हित आहे कशामध्ये? मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये. ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत.
मी तुम्हाला सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजही हिताच्या ठिकाणी जागे होते. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे ना, ती मावळी स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे होते. त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाची. का? त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली पाहिजे, दिली जाते. का? त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे होते. आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहणं. मी सांगेल, आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कोणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. पहा, पूर्ण आयुष्य व्यतीत करतो प्रपंचामध्ये आपण, पण 4 जणांचा प्रपंच जोडता येत नाही. राजांनी महाराष्ट्र जोडला तरी कसा असेल? असा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी तसे संस्कार लावले. म्हणून आज आपण पाहतो बालपणी छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी लहानपणापासून सांगावं, शिवा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे, स्वराज्याची स्थापना करायची, खूप मोठं कार्य करायचे, खूप गड किल्ले जिंकायचे तुम्हाला. वाईट कृत्य तर लांबच सोडा, पण वाईट विचारालाही जवळ ती जागा देत नव्हते. वाईट विचारही यायला जवळ घाबरत होते. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी माई जगत जननी जगदंबेला प्रार्थना करावी, आई असं लेकरू जन्माला दे, असं लेकरू माझ्या पोटी आलं पाहिजे की त्यानं प्रत्येकाचं दुःख नष्ट केलं पाहिजे, प्रत्येक रहितेचं त्यानं आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसेल, रहितेच्या चेहऱ्यावर हसू दिसेल, असं काहीतरी त्यानं कार्य केलं पाहिजे. असं लेकरू, असं बाळ माझ्या पोटी दे. पण त्यावेळेला माई जगत जननी जगदंबा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गड किल्ला जिंकण्यासाठी, युद्ध लढण्यासाठी जायचे ना, माई तुळजाभवानीच्या चरणावरती नतमस्तक होऊन जायचे. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या चरणावरती नतमस्तक होऊन जायचे. पण मासाहेब जिजाऊंनी ज्या वेळेला आई भवानी जगत जननी जगदंबेच्या चरणावरती नतमस्तक व्हावं, हात जोडावेत आणि साकडं घालावं, काय म्हणायचे जिजाबा साहेब? राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ माई जगदंबेच्या चरणावरती नतमस्तक होऊन साकडं घालायच्या. पण अवघा महाराष्ट्र आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हणतोय काय? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, 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 माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सगळ्यांनी टाळी वाजवायची, टाळी टाळी महिला मंडळ पुरुष मंडळ पाटलांनी अगोदर 17 दिवस आणि आताही 7 दिवस उपोषण आपल्यासाठी केले. हात वरती घ्या, सर्वांचे हात वरती आले पाहिजे. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी
स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण झेलले आपुल्या निगड्याच्या प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर लक्ष देऊन ऐकायचे सगळ्यांनी घ्या ना हात वरती मावळे का तुम्ही का कावळे या हात काय सांगितलंय प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर जसं आपण पाहतोय महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक गावामधला वाड्या वस्त्यांमधला नाही प्रत्येक खेड्यातला माणूस 14 तारखेच्या विराट सभेला आला होता आजपर्यंत जगामध्येही विश्वामध्ये अशी सभा झाली नाही कधी होणारही नाही परत होईल ती जरांगे पाटलांची का प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस प्रत्येक मावळ्यांचा विश्वास जसं छत्रपती शिवाजी महाराजांना होता ना तसा आपलाही विश्वास सर्व समाजांचाही विश्वास जरांगे पाटलांवरती म्हणून तिथपर्यंत पोहोचलाय प्रत्येक जण पेटून उठतोय हातावरती प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मराठा राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर टाळी वाजव तुम्ही तुमच्यासाठीच एकदा फक्त एक गीत ऐकलं तर प्रत्येकाचं रक्त सळसळ करत आहे प्रत्यक्षात विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये का प्रत्येक मावळे तयार व्हायचे नाही राजा द्या की एकदा संधी कशाची संधी मरायची संधी मागायची जगायची नाही मरायची संधी मागायची आपल्यासारखं नाही एकाला पुढं घालून दुसऱ्या त्याच्या मागं नाही मी तुम्हाला सांगेल पहा प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचा तुम्हाला उदाहरण सांगेल एका मावळ्याचे कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तुटले छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीवरती गेले आणि पाहिलं तर त्या मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं शिवाजी महाराजांनाही वाईट वाटलं की माझ्यामुळे आज हात पाय तुटलेत त्याचे प्रपंच त्याचा उद्ध्वस्त झालाय संसार उद्ध्वस्त झालाय आज लेकर बाळ उन्हात आलेत त्याचे माझ्यामुळे पण शिवराय म्हणतात का रे स्वराज्याची निर्मिती स्वराज्य स्थापन आपण केलंय तुझ्या तलवारीचं नाव भवानी तुझ्या डोळ्यात पाणी शोभा देत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना त्या मावळ्याने उत्तर फार सुंदर दिलं पहा तो म्हणतो राजा हात तुटले म्हणून रडत नाही राजा पाय तुटले म्हणून रडत नाही राजा हात आणि पाय तुटलेत याच्या मला वेदना होत आहेत किंवा मी आता संसार करू शकत नाही याचंही दुःख वाटत नाही राजा म्हणूनही रडत नाही ऐका ना राजा एकाच गोष्टीसाठी डोळ्यात पाणी आहे की या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही त्याचं दुःख वाटतंय राजा म्हणून मी रडतोय राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे एक पाऊल असायचे मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे मग का नाही म्हणावं आपण धन्य माता पिता तयाची त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते प्रत्येकाचं हित वेगळं आहे प्रत्येकाचं हित वेगळं आहे आज आपण पाहतोय जरांगी पाटलांनी स्वतःचं समर्पण अवघ्या महाराष्ट्राला केलेलं आहे आजपर्यंत फक्त आपण म्हणायचो लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे आपण पाहतो अगदी 7 दिवसाचं उपोषण चालू होतं प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक भागातला माणूस यायचा आणि तिथे आल्याच्या नंतर इकडे कोणी किती ठरवून जाऊ द्या मी फोटो काढणार मला फोटो काढायचा आहे
पण तिथं अंतरवालीला गेल्याच्या नंतर जरांगे पाटलांची अवस्था पाहून कितीही मोठा मोबाईल असला तरी प्रत्येक माणसाच्या खिशात जात होतं, बाहेर येत नव्हता तो. कारण तशी अवस्था झाली होती. मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय. जास्त जर बोलले ना जीभ चिटकायची त्यांची वरती टाळीला, बोलता येत नव्हतं, पूर्ण कोरडे पडलेले. मी सांगेल आपल्याला 2 तास पाणी नाही भेटलं तर अवस्था कशी होते. प्रत्येक माणूस पाण्याच्या शोधात सगळं काम सोडतो, सगळं काम टाकतो. एक दिवस जेवणासाठी नाही भेटू द्या. एखाद्या माणसाला जेवण दिवसभर नाही भेटलं ना, संध्याकाळी येऊन धर्मपत्नीवरती रागराग काढतो का दिवसभर जेवायला भेटलं नाही. पण आज 7 दिवस बिना पाण्याचे आणि बिना अन्नाचे राहत आहेत. मला सांगा काय देव अवतारे आले नसणार आहेत. भगवंताने शक्ती दिली त्यांना, भगवंताची शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश आहेत ते. माणूस 2 तास बिना पाण्याशिवाय राहू शकत नाही. 7 दिवस शक्य नाही, कोणीच करू शकत नाही. मी सांगेल काय म्हणतात ना, जे माणसं ज्यांना ती पदवी असते ती माणसं त्या ठिकाणी असतात. तसा माणूस आतापर्यंत झाला नव्हता, इथून पुढे होणार नाही. तर तुम्हाला सांगेल मी, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या तलवारीने रडले. त्यासाठी माणसानं जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. माणसानं मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि माणसानं लढावं कसं मनोजदादा जरांगे पाटलाकडून शिकावं. दुसरा कोणी नाही. आज एवढं अन्न पाणी सगळं सोडलं होतं, इथेच मेलो तरी चालेल. धर्मपत्नी 24 तास रडत होती. घरी आईला वाटायचं माझं वाघ कधी येईल, माझं बाळ कधी येईल. इकडनं तिकडं मला सांगा, एखाद्या मातेचा एखादा मुलगा संध्याकाळी थोडा जरी उशीर झाला, 7:30, 8, 9, 10 वाजले तर प्रत्येक आईची नजर डोळे फक्त रस्त्याकडे लागतात, फक्त वाटेकडे, की माझं लेकरू कधी येत आहे, माझा मुलगा. नाही एकाकडून मोबाईलवरून फोन लागला, 4-5 दुसऱ्यांच्या मोबाईलवरून कॉल करून पाहते काही झालं तर नसेल ना. मला सांगा, जमातीचं लेकरू मरणाच्या दारात पडलेलं होतं, त्या आईची अवस्था काय असेल बरं. कोणता माणूस आहे आजपर्यंत आईला समोर घेऊन आल्याच्या नंतर म्हणतोय माझ्या काळजाला पिळा बसतोय. परिवारातलं कोणतंच माणूस पुढे आणू नका माझ्या पुढे. यायचं असेल परिवारातल्या माणसाला समाज म्हणून या, घरातला सदस्य म्हणून नाही. जरांगे पाटलाचं खूप मोठं योगदान तर आहेच, ते सत्पुरुष आहेत, पण त्याच्या घरच्या परिवाराचंही खूप मोठं योगदान आहे पहा. कारण त्यांची पत्नी खूप साधी भोळी माता आहे पहा, खूप साधी भोळी आहे ती माता. रोज दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन रोजानं काम करून घर पूर्ण प्रपंच भागतो त्यांचा, दुसरं काही नाही त्यांच्याकडे. आजपर्यंत आपण म्हणायचो प्रत्येकाच्या घरामध्ये एक वेळेला बापाचा फोटो नसेल, एक वेळेला आजोबाचा फोटो नसेल, पण प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. पण इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी जरांगे पाटलांचा सुद्धा फोटो आपल्याला लावावा लागणार आहे. कारण अशी माणसं कित्येक वर्ष गेल्याच्या नंतर, कित्येक काळ गेल्याच्या नंतर, कित्येक युग गेल्याच्या नंतर असे सत्पुरुष येत असतात पहा, अवतार घेत असतात. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं धन्य माता पिता तयाची. त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. बघ हित आहे कशामध्ये, आई वडिलांना धन्यता दिली जाते, पण हित आहे कशामध्ये. भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये करावं लागेल. नामस्मरण करावं का तर तयाच्या चिंतन निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. प्रत्येकाने मी व्हॉट्सअपवरती फोटो पाहिले पहा. जरांगे पाटलांना आज 7-8 दिवस पाणी नाही, अन्नाचा कण नाही, जीव कासावीस होत असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला धरून बसले होते ते. तो फोटो पाहिलाही असेल बऱ्याच जणांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कुशीत घेतलंय. तो फोटो पाहिल्याच्या नंतर कोणताही माणूस त्या ठिकाणावरती जाऊ शकत नाही पहा. तो फोटो पाहिल्याच्या नंतर असं वाटतं आपणही काहीतरी क्रांती करावी, आपणही काहीतरी समाजासाठी जगावं, आपणही काहीतरी. स्वतःसाठी सगळे जगतात हो, लेकरासाठी भावाभावाचे बांधावरून डोकं फोडाफोडी होते. कोर्टामध्ये 2-2, 4-4, 5-5 वर्ष भांडणं चालतात, पण समाजासाठी लढणं एवढी सोपी गोष्ट नाही. आज आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्रामधले प्रत्येक मंत्रिमंडळ पहिलाच इतिहास आहे की जरांगे पाटलांनी अंतरवालीमध्ये आणलेत. कुठेही घडत नाही ते, कोणासाठी ते यायला एवढे मोकळे नाहीत, कोणासाठी बी यायला. जरांगे पाटील फक्त निस्वार्थ राहिले. काहीच गरज नाही मला, कशाचीच गरज नाही, काहीच नाही पाहिजे, फक्त माझ्या समाजाला. समाज म्हणजे माझा परिवार आहे. अजूनही मीडियावरती ते बोलत असताना हॉस्पिटलमध्ये पण सांगतायत माझ्या बांधवांना,
माझ्या परिवाराला तोडून बोलत नाहीत आपल्याला कधीही. असं तर कधीच नाही म्हटले माझे लेकरं माझी आई घरी नाही. समाज म्हणजे माझा परिवार आहे, मी त्यांचं लेकरू आहे. काय मी त्यांचं लेकरू आहे, समाज म्हणजे माझे आई वडील आहेत. फक्त सगळ्यांचे आशीर्वाद द्या. आता आनंद वाटतोय मला की आपल्याला आरक्षण लवकरच भेटणार आहे. काही जणांनी सांगितलं, सकाळीच बातमी पाहिली मी, काय तर म्हणे तुम्हाला मुंबईला न्यावं लागेल आता, दुखणं जरा आजार वाढलाय जास्त. जरांगे पाटील म्हटले जात नसतो म्हणे कुठं, मी इथंच थांबत असतो का, तिकडे तेच गोळ्या औषध देते, तेच इंजेक्शन देते, इथं इथे तिथं का सोडून देणार आहे का म्हणे, मला त्रास तेवढाच होणार आहे, जात नसतो कुठं. कारण एवढा विचार करून माणसानं जीवन जगणं एवढी सोपी गोष्ट नाही. फक्त समाजाचा विचार. त्यांनी काम केलंय, काही दिवस हॉटेलवरती काम केलंय. कारण माझा जन्म जसं झालाय लहानपणापासून मी जरांगे पाटलाला पाहते. त्यांनी किती आंदोलन केले ते सगळं माहिती मला. त्यांनी काही दिवस ते कापूस विकण्यासाठी जे व्यापार असतो ना, तेही काम बरेच दिवस केलंय त्यांनी. पण कधीच माझ्यापासून कोणत्याच माणसाचं मन दुखावलं गेलं नाही पाहिजे आणि माझ्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, ही विचार पहिल्यापासून करत आलेत. फक्त माझ्यामुळे सगळ्या समाजाच्या चेहऱ्यावरती हसू उमललं पाहिजे. प्रत्येक जण माझ्याकडे पाहून हसला पाहिजे. ज्याला मला आलंय ना, तर काहीतरी मला करून जायचं, काहीतरी कीर्ती करून जायची. म्हणून त्यांच्यासाठी म्हणायचंय, धन्य माता पिता तयाची. ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे हित आहे. भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये, नामस्मरण जीवनामध्ये करावं लागेल. नामस्मरणच करावं का करावं नामस्मरण? हरी हरी तुम्ही म्हणाली सकळ आणि तेने माया जाळ तुटतील. नामस्मरण करावं का करायचे? भगवंताचं भजन जीवनामध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतायत. त्याचं उत्तर, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा वेदशिनला झाली सीमा. परिवर्त जाती पापांचे, परिवर्त जाती पापांचे, परिवर्त जाती शिनला झाली शिला. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. तेच नाम आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते बीड. ती मुखही नाही, ते तोंडही नाही, ते सापाचं बीड आहे. पहा, नामस्मरण जीवनामध्ये करायचे का करावं? जीवनामध्ये सारासार विचार करा उठी आणि नामधरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये सारखा याचा विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धारण करायचंय. मग नामस्मरण करावं का? काही जणी सांगतील, ताई भजन करावं वाटतो पण आम्हाला कुठेतरी जंगलात पहाडात जावं लागेल. जायची गरज नाही महाराज. का? ठाईचं बैसोनी करायक चित्त आवडी अनंत आळवावा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा. असल ते करा जिथे असल ते करा जिथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन
नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी कुठंच जाण्याची गरज नाही. कारण आपण अगदी मला सांगा, महिला मंडळ पुरुष मंडळी सगळ्यांनी आजपर्यंत महिला मंडळी तुमच्यासाठी विशेष करून जेव्हा तुम्ही 4-5 जणी दिवसभर शेतामध्ये काम करण्यासाठी जाता, अगदी अशा लाईनीत बसलात तुम्ही ऊस खुरपण्यासाठी. लहान लहान ऊस आहे, एकमेकीला दिसतात तुम्ही, मोठ्याला झालेलं नाही. दिवसभर 4-5 जणी सोबत आहेत. दिवसभरात काम करत असताना आजपर्यंत मला सांगा, 5 जणी सोबत असताना किती जणींनी आजपर्यंत हरिपाठ म्हटला आहे, अभंग म्हटल्यात, गवळणी म्हटल्यात, काकडा म्हटल्यात? जरा वर बोट करा बरं. वा, 4-5 जणी आहेत. हां, बाकीच्या अगं तुमच्या गप्पा बाई 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 बाई. राधा का कसं सांगू बाई तुम्हाला काय झालं बाई का केसरा का कोणी? मला सांगा, आजपर्यंत तुमची नेमकी एखादी शेजारची मैत्रीण, सासवाकडा मैत्रीण जर म्हटली समजा, बाई काय झालं तुझ्या सुनाचं, काय करते सून, असं म्हटली का कधी एखादी सासू? माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाही, लई संस्कारी माझी सून आहे, अशी म्हटली कोणी? तुम्ही जर म्हटल्याच, तुमची मैत्रीण तुमच्याकडे आली आणि ती जर अशा कुजबुजू लागली तुमच्या सुनाबद्दल, तुम्ही जर म्हटल्या तुमच्या सुनाला ऐकायला जाईल, असं 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, सुनांना तुमच्या ऐकायला जाईन अशा आवाजात जर तुम्ही म्हटल्या, माझ्या सुना एवढ्या हुशार आहेत, लाखात एक, अख्ख्या गावात माझ्या सुना हुशार आहेत, खरं सांगा बरं, तुमची सून कशी भांडण? तुम्हाला भांडल का कधी? पण तुम्ही रिस्पॉन्स देतात तिला, माझी सून काय सांगू बाई तुला. पोरग तो बैल झाला तिचा. आणि तेवढ्यात विचारो मी, तुमच्या पोरीचं काय चाललं? बाई माझी पोरग, बाई माझा जावाई, अख्ख्या गावात माझ्या जावयासारखा जावाई नाही का? माझ्या लेकीला असं पलंगावरून खाली सुद्धा उतरू देत नाही. ते बरं वाटतं. आणि सुनाचं काय वाटतं मग? घासू दे याला बी भांडे, काय वाटतं मग? नाही, आपलं बरं वाटत नाही. मला सांगते तुम्हाला महिला मंडळ, तुम्हाला असं वाटत असेल आमच्या सुनबाईनी रोज आम्हाला सकाळी सकाळी बिना पाण्याचा चहा द्यावा, निरशा दुधाचा, आणि रोज शुद्ध तुपातला शिरा द्यावा, असं वाटत असेल, फक्त एकच काम करायचं, शेजारच्या मैत्रिणीजवळ जायचं आणि फक्त म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या ताड हातगाव मध्ये नाही. दुसऱ्या दिवशी पायाच पडेल तुमच्या येऊन ती. आणि सुनाला बी सांगते, तुम्हाला वाटत असेल माझी सासू लईच बोलती, लईच रागती माझ्यावर, एक काम करायचं, फक्त दुसऱ्या दिवशी जाऊन किती शिव्या देत असू द्या, सकाळी सकाळी आंघोळ झाली, देवपूजा करण्याच्या अगोदर सुद्धा त्या देवाचं दर्शन घ्यायचं. कोणाचं? सासूबाईचं दर्शन घ्यायचं. सासूबाईचं दर्शन घ्यायचं. 2 दिवस शिव्या देईल, 3 दिवस देईल, 8 दिवस देईल, पण 9व्या दिवशी म्हणल माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाही. औषध लक्षात आलं ना? मी तुम्हाला सांगते, जेवण सोडता आपण कोणतंही काम करत असताना तोंडाचं काहीच काम नाही. म्हणून काय करायचंय, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी कुठला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. कारण काळवेळ नाम, काळवेळ नाम उच्चारिता नाही, काळवेळ नाम, वेळ नाम, काळवेळ नाम उच्चारिता नाही. उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. मग नामचिंतन जीवनामध्ये करायचंय, पण नामस्मरण करावं कसं? मला सांगा, आपला परमार्थ आहे आवडीचा आहे की सवडीचा? बोला बोला पटपट. पुरुष मंडळी तुमचा आरक्षण चालू म्हणून तुम्ही कीर्तन होते, खरंय की नाही? घ्या बरं माझी शपथ. म्हणा ताई, आम्ही सगळ्या शपथात असोत नियोजन करायला. तुम्हाला खरं सांगते, पहा,
वयोवृद्ध माणसं त्यांनी पहिले पहिले चांगले नियोजन केलेले असतात. पण आजकाल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं सप्ताहाचं नियोजन जर कोण करत असतील तर तरुण मंडळी करतात पहा. खूप भारी नियोजन, कोणत्याच गोष्टीची कमी नसती, म्हणून त्यांच्याकडे ते काम दिलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, अजिबात टेन्शन घेऊ नका लग्नाचं. म्हणजे मी तुम्हाला पोरी नाही पाहिल्या, टेन्शन घेऊ नका. म्हणजे सप्ताहाचं नियोजन करा, कीर्तनाचं नियोजन करतात, तुमचं लग्न होतील. जे इथं बसलेत का सगळ्याचे लग्न होणार आहेत. आशीर्वाद आहे माझा तुम्हाला. विठ्ठल दाराचं नेमकं झालंय की झालं नाही. त्याच्या पुढचं ऐका, थोडंसं पुढचं ऐका. कोण होते नाही विचारत मी आता, ना असू द्या. होईल दादा, टेन्शन घेऊ नका, तुमचं तर सगळ्यात अगोदर होईल. झालेलं डबल करायची इच्छा आहे का काय? लक्ष देऊ नाही का? जे इथं बसले त्यांचं लग्न होतील, पण जे सप्ताहाचं नियोजन कधी करीत नाहीत, आता जे उपोषणासाठी येत नाहीत, जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत, त्यांनी फक्त एक काम करायचं, भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा वस्म लावायचा. बम बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा चिल्लिम भराई ताजा दम लगाने आजा की चलो हिमालय की गुफा में. अजिबात टेन्शन मी तुम्हाला सांगते पहा. सप्ताहाचं नियोजन आपण नक्कीच केलं पाहिजे. सप्ताहाचं नियोजन केलं पाहिजे. तरुण मंडळी कीर्तनासाठी बसलेत, महिला मंडळी, मी तुम्हाला सांगते, भगवान परमात्मा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. आपल्याला परमार्थ हा आवडीनं करावा लागेल. आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 आवडीने भावे सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. ज्या दिवशी आपण भगवंताचं नामचिंतन आवडीनं करू, त्या दिवशी भगवंताची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. पण आवडीनं करणं गरजेचं आहे. आपला परमार्थ म्हणजे सवडीचा, आपला परमार्थ म्हणजे सवडीचा आहे, पण आवडीनं करावं लागेल. कारण संत महात्म्यांनी सांगितलंय, गातो आवडीने गोड तुझे ना, भगवंताचं नामचिंतन आवडीनं करावं लागेल, सवडीनं नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. नामस्मरण करावं का? आपलं हित आहे त्याच्यामध्ये. पण तुकोबारांनी सांगितलंय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जागतोय, धन्य माता पिता याची अशाच आईवडिलांच्या पोटी किंवा कोणत्याही कुळामध्ये सात्विक विचाराची जर मुलं जन्माला आली, जर सात्विक विचाराच्या मुली जन्माला आल्या, तर त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. अभंगाचं दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र
चार्जिंग झाली ना? चार्जिंग हा, बॅटरी उतरल्यासारखे बसले तुम्ही म्हणून म्हटलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतायत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं आणि मुली जन्माला येतात त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. पण तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे, कारण पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची मुलं आणि मुली जन्माला येणं गरजेचं आहे. आपण आजकाल पाहतो लेकरं अगोदर गावाला ताण देतात, नंतर घरला ताण देतात, आणि एकदा का आई वडील बेजार झाले मग त्यांनाच वाटतं यांनी नसतं जन्म घेतला तर बरं झालं असतं. तर एवढं वजन असतं त्यांचं. का मी तुम्हाला सांगते, लेकरं संस्कारी निवडणं अत्यंत गरजेचं असतं. आपण आजकाल पाहतो फक्त गावामध्ये भांडणं आणणारच पोरग जर असेल तर म्हणेल का कोणी त्याला त्याचा आनंद देवाला होईल म्हणून? नाही होऊ शकत. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांसारखा, मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा, मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा, मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगी पाहिजे संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई सारखी मुलगी असेल, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या सारखी मुलगी असेल तर भगवंताला आनंद होईल. झाशीच्या राणीसारखी तुमची मुलगी असेल तर देवाला आनंद होईल. पण तशी मुली जन्माला येणंही गरजेचं आहे. आपण आजकाल पाहतो लेकरं लेकरं होईपर्यंत लई ताण असतो. एक आजीबाई असंच माझ्याकडे आले, कीर्तन संपल्यावर मला म्हणे, ताई म्हटलं काय? म्हणे माझ्या सुनबाईला 8वा महिना चालू. आता म्हटलं मी काय करू? म्हणे काय नाही, सांगा मुलगा होईल का मुलगी? म्हटलं आजी तुम्हाला काय पाहिजे? आताच्या काळात मागतात मुलीच, पण पहिल्या काळातल्या आजीबाई होत्या. मला म्हणे ताई आम्हाला मुलगा पाहिजे. म्हटलं असं? म्हटलं आजी 100% तुम्हाला मुलगाच होणार. आजी म्हणे ताई आणि जर मुलगा नाही झाला तर? म्हटलं मुलगी नक्कीच होणार. मुलगी पाहिजे संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत सात्विक विचाराच्या मुली असतील तर भगवंताला आनंद होईल. पण मुली तशा जन्माला येणं गरजेचं असतं. मी सांगेल पहा तुम्हाला, संत जनाबाई रोज जात्यावरती दळण दळण्यासाठी जगाचा मालक भगवान परमात्मा यायचा. का? हृदयामध्ये भगवंताला साठवलं होतं. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जाग्या होत्या. अखंड कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं. म्हणून तर सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुकी तू ये रे बा विठ्ठला. असं म्हटलं की जगाचा मालक येत होता दळण दळू लागण्यासाठी. जातं कळतं? हाय का जाता? आता कुठं कुठं आहे आता आपल्या खेड्या आपल्यासारख्या गावात. शहरात गेले तर जातच नाही कळत, फोटो दाखवावं लागतं याला जातं म्हणते. पण जातं जरी असलं तरी गाणे लई पहिल्या काळातल्या आजी लई हुशार होत्या. किती अडाणी बाई असू द्या, किती अडाणी आजी असू द्या, जातेवरती दळण दळण्यासाठी पहाटे 3-4 वाजता बसायच्या. का? घरामध्ये 15-15, 20-20 माणसं असायचे. 3 वाजता उठून त्यांनी दळण दळावं, कुठंतरी सकाळी मग भाकरी व्हायच्या. आजीबाई एवढ्या हुशार जात्यावर दळण दळण्यासाठी बसल्या, नातवं उठून यायच्या आजीबाईकडं. प्रत्येक जण त्यांना ऐकायची सवय होती. आजीबाईला उलट म्हणायचे, आजी अजून म्हण ना, आजी अजून म्हण ना. लेकरं उठायचे आजीबाईच्या त्या ओव्याने त्या अंगाईने. लेकरं उठायचे त्या जात्यावरच्या गाणे ऐकून किंवा आजोबांचा हरिपाठ काकडा भजन. आताचे हे पा खरंय की नाही? तेव्हा लेकरं डोळे चोळीत बाहेर. तर लेकराची उठायची पद्धत आताची वेगळी. पहिल्या काळातल्या आजी हुशार होत्या. मी तुम्हाला सांगते, आताचे गाणे एके आजीनं नातीला गाणं लिहिलं. आजी म्हणायची, आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास, माझा गठ केला नवरा मिळाला गांजा. या आताचे गाणे पहा, आताचे गाणे. पहिल्या काळात महिला मंडळी लवकर उठायच्या, आता हे उठतात. लवकर उठणार, आंघोळ पाणी गरम करणार, आंघोळ करणार स्वतः. त्यांना पाणी ठेवते, त्यांना पाणी ठेवते. त्यांचं पाणी गरम झाल्यावर मग म्हणते, अगं उठती का ग? उठच नाही, उठती का? पहिल्या काळात महिला मंडळी एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोधड्यात, तिने केलं चालू पहाट. पाटेच्या ग पारामंदी
जात वाज वांगा वांगा नुटर गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे. आजीबाई तुमच्या काळातलं गाणं म्हणून दाखवते. खरंच पटलं तर टाळी वाजवा पहा. माझी आजी म्हणायची म्हणून मला माहिती आहे. आजीबाई म्हणायची काय? पंढरपुरा मंदी काही वाजत गाजता शिरी सोन्याचा वाशिंग लगीन देवाचा लागता तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने रावणाला रंग दिला. चालय अशीच होती ना, अशीच होती ना चाल. हीच एकदा हेच गाणं मी कीर्तनात म्हटले. तुम्हाला सांगते जात्यावरचं गाणं असं आहे ती एक विशिष्ट प्रकारची चाल असते. त्या चालीत म्हटलं तरच ते ऐकायला बरं वाटतं. मी कीर्तनामध्ये म्हटलं कीर्तन संपल्यावर एक मुलगी माझ्याकडे आली. मला म्हणे ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून दिलं. पण तिला विचारलं म्हटलं दीदी याला चाल कोणती लावती? ती म्हणे ताई बाबूरावची चालंका. जात्यावरच्या गाण्याला एक विशिष्ट चाल असते. पहा संत जनाबाई म्हणायचं काय? जात्या भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी होता. मला सांगायचंय काय? मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतोय, आपण म्हणतो फक्त होय या समाजाचा तो या समाजाचा, पण आल्याच्या नंतर मला असं ऐकायला भेटलंय प्रत्येक जाती कुळातला, प्रत्येक धर्मातला, प्रत्येक समाजातला माणूस आपल्याला आंदोलनासाठी इथं हातभार लावण्यासाठी आहे. पहा फक्त त्या दादांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवून. विशेष सांगायचं म्हणजे आज मी पहिल्यापासून पाहते अगदी सुरुवातीपासून हरिभक्त परायण म्हणायला काही हरकत नाही. अगदी आमच्या मुस्लिम समाजाचे आदरणीय हरिभक्त परायण दादा आहेत. दादा 2 मिनिट उठून उभे राहायला यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पहा हा तरी इतिहास आहे. आणि तुम्हाला सांगायचंय मला छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य स्थापनेची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक जाती कुळातला, प्रत्येक धर्मातला माणूस होता. असं पटत नसेल छोटंसं गीत आहे, लक्ष देऊ नये का फक्त. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. तुम्हाला पण टाळी वाजवावी लागेल. हात वरती करून टाळी वाजवावी लागेल. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी बाई माझा शुभारा जाग बसला घोड्यावरी बाई राजा बसला घोड्यावरी शुभारा जाग बसला घोड्यावरी शुभारा जाग बसला वचन माताई बा वचन पूर्ण करी. दिले वचन माताई बा वचन पूर्ण करी. छत्रपती शिवाजी महाराज सांगताय काय सांगताय? हात वरती घ्या, घ्या हात वरती. वाक्या काय सांगितलंय? आपल्या पगड जाती सोळा सरसमाज मध्ये आठ गोळा परस्पर जीवन ढोळा जागी केलंय गोळा. आता पगड जाती सोळा सरसमाज मध्ये आठ गोळा परस्पर जीवन ढोळा जागी केलंय गोळा. शिवबाबांनी दाखव कोणी सूर्यभूमीवरती. आजपर्यंत म्हणायचे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा शूरवीर कोणी नाही आणि नाहीच. पण आज फक्त ती पदवी लागू होती जरंग पाटलाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंश आहेत ते. शिवबाबांनी दाखव कोणी सूर्य भूमीवरी बाई माझा शुभारा जाग बसला घोड्यावर शुभारा जाग बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी.
सांगितलंय पहा. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक युद्धासाठी जात असताना सर्वात अगोदर राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे, आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे. मासा जिजाऊंनी सांगावं बाळ शुभा चाललायत ना तर विजय प्राप्त करूनच घेऊन या. अपयश आलं नाही पाहिजे. यश तुमच्या सोबत पळतंय, फक्त तुम्ही यशाला घेऊन चला. यश घेऊन परत आले पाहिजेत. आज जसं आपण पाहतोय जरांगे पाटील आंदोलनासाठी घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर आईने सांगितलं बाळा जाऊ नको रे वागा. कोणत्या आईला वाटतं का लेकरू माझ्यापासून दूर जावं, जाऊ नको तुम्हाला सोडून. पण जरांगे पाटलांनी सांगावं आई ज्या कार्यासाठी ज्या गोष्टीसाठी माझा जन्म झाला नाही ते कार्य मला करू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना जसा राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊ आशीर्वाद द्यायचा तसाच आशीर्वाद मला द्या आणि म्हणा बाळ चाललायस तर यश प्राप्त करूनच घेऊन ये. पूर्ण सकल मराठा समाजाला आरक्षणच निर्माण करून दे, आरक्षणच मिळवून दे. मातेच्या शरणावरती नतमस्तक झाले आणि जरांगे पाटलांनी उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवला. म्हणून मासाई पाटीलला वचन ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने हे पावन धरती झाली, ही पावन धरती. प्रथम पहिला शिरय ठेवला जिजाऊ चरणावरी. हात वरती घ्या सगळ्यांनी. प्रथम पहिला शिरय ठेवला जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभारा जग. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा बसला घोड्यावरी. शिवराजा शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धासाठी प्रत्येक धर्माकुळातले प्रत्येक जाती धर्मातले माणसं होते युद्धासाठी. म्हणून सांगितले जगद्गुरु तुकोबाराई म्हणतात असा जर मुलगा असेल सात्विक विचाराचा तर नक्कीच भगवंताला आनंद होईल. म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. मग अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. का तर गीता ही जगावं कसं शिकवते तर भागवत हे मरावं कसं शिकवते. मग भागवत कथा ऐकावी का, श्रीमद भागवत महापुराण श्रवण करावं का. मी सांगेल काही काही जण सांगतात ताई गाड्या बंगल्या खूप काही आहे आमच्याकडे, प्रॉपर्टी खूप कमवून ठेवली, आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांना सांगू आमच्या हाडं तेवढी काशीला सोडा म्हणजे आम्हाला मुक्ती भेटल. गेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल का नाही मला माहिती नाही, पण जिवंतपणीच मुक्ती भेटावं असं जर वाटत असेल तर श्रीमद भागवत महापुराण कथेचं श्रवण करावं लागेल. कारण हे काही भागीरथी गंगा आणि काही भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्या तनाला पवित्र करेल, वरून पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्ये येऊन स्नान करावं लागेल. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जगद्गुरु तुकोबाराय एक इच्छा व्यक्त करतायत की जे आपलं हित जागतायत, ज्यांचा आनंद भगवंताला होतो, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा.
हरि का लुटाया हरि का बात देवा हे तया हे दया दया वाटे देवा देवा
एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवा. खूप छान. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा कोणाची, जे आपलं हित जागतायत, ज्यांचा आनंद भगवंताला होतो, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. माझ्यासोबत सगळ्यांनी भजन करायचं. घ्या महिला पुरुष सगळ्यांनी. भगवान परमात्मा आपली इच्छा, आपली आवड, आपली अपेक्षा पूर्ण करतो, पण कधी घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. अगोदर घेत असतो पहा. सगळ्यांनी हात वरती घ्या. ज्याच्या हात वरती नाही येणार त्यांना त्यांच्या शेजारच्याची शपथ आहे. घ्या राधा का केस राका दगडा का धोंडा का, घ्या हात वरती घ्या. माय घ्या हात वरती घ्या. वा, सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचंय. हनुमानजीचं सुंदर असं भजन आहे. हा, आज शनिवार आहे. सगळ्यांनी हात वरती घ्या. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा ले मेरे हनुमान के लिए. सागर को लाल किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डरा लंका में जान के बजाया. सागर को लाल किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डरा लंका में जान के बजाया. माता ने की ऐसी, माता ने की ऐसी, माता ने की ऐसी संतान के लिए, बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान मेरे हनुमान के लिए. विठोबार जय कुमार कुमारी, जय कुमार कुमारी, घ्या आता खाली. माझ्या विनंतीला मान देऊन हात वरती घेतले म्हणून धन्यवाद, पण हात खाली घ्या म्हणण्याच्या अगोदर पटकन खाली घेतले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मी नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला कीर्तार येण्याचा योग आदरणीय हरिभक्त परायण, आमच्या गुरुस्थानी असणारे हरिभक्त परायण महंत महादेव बाबा गिरी, बाबांचे अगदी आशीर्वादाने इथपर्यंत आले. बाबांनी संपर्क केला. हरिभक्त परायण सर्वच आपले हातगावकर मंडळी, ताड हातगावकर मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आणि तुम्हाला सांगते पहा, जेवढ्या उत्साहाने, जेवढ्या ताकदीनं आपण उपोषण करू, साखळी उपोषण, तेवढ्या लवकर आपल्याला आरक्षण भेटणार आहे. कारण भगवान परमात्माची आपण आवड पूर्ण केली, देव आपली आवड पूर्ण करणार आहे पहा. म्हणून सगळे बांधव असतील माझे, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवायची. ज्यांच्याकडे आल्यानंतर आमचं भोजन झालं हरिभक्त परायण, आमचे राहुल दादा हरिश्चंद्र, हरिचंद्र हरिचंद्रे आडनाव पहिल्यांदाच ऐकला, अगोदर दोनदा वाचून घेतलं मी, खरंच आहे काही. या परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच कमिटी मंडळी, गावकरी मंडळी असतील, त्याचबरोबर अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा आवाज, सर्वच गुणीजन मंडळी, ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ आहेत,
सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. इथे कुणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. तुमच्यासाठी बोलता बोलता जर कोणाच्या मनाला बोलणं टोचलं असेल तर माझं पामरा काही थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी, याप्रमाणे तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा. या कार्यक्रमासाठी सर्वच गुणीजन मंडळी असतील, हरिभक्तपरायण आमचे विनेकरी बाबा असतील, मृदंगाचारी असतील, साऊंड सिस्टमवाले दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप छान, दादांचाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण मयूर दादा निंबोळकर, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच गुणीजन मंडळी, माझे वडीलही उपस्थित आहेत, सर्वच हरिभक्तपरायण, कॅमेरेवाले, यूट्यूब चॅनलवाले, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून एक सूचना सांगायची. उद्या बरोबर 6/11/2023 रविवार, उद्या हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमच्याच गुरुबाईन आहेत, जरांगे पाटलांच्या पुतणी लागतात त्या नात्यानं. हरिभक्तपरायण आमच्या शिवांजलीताई जरांगे, त्यांचं कीर्तन आहे. जसे आज उपस्थित आहेत, उद्या सगळ्यांनी 2-2 जण घेऊन या, म्हणजे सगळं फुल भरायला. सगळ्यांनी कीर्तन यायचे, कीर्तन ऐकायचे. खूप छान कीर्तन आहे उद्या पण. म्हणून सर्वच हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती समर्पित करते, हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करते, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली.